कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होते. जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल. पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कोण कसं वागतंय या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला कधीही चांगला. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत लाखो नाते बनवलीत, पण बापासारखी देखभाल करणारा आणि आईसारखी प्रेम करणारी व्यक्ती या जीवनात कधीच मिळणार नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बाल्याढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडेल. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलते. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काठ्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी, काही मुळांसारखी, न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही, मग ते वृक्ष असो की आईवडील. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना कशा कळतील.